पुढचा चेंडू इथं सुद्धा चांगला लेननी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. हा सुद्धा निर्धाव चेंडू असेल, मात्र पंच सांगतात की हा सुद्धा निर्धाव चेंडू आहे. जसे जसे निर्धाव चेंडू पडतील ना, पाहायला गेलो तरी संघावरती थोडा तरी प्रेशर वाढेल, कारण की एक 3 षटकामध्ये एक धावांचा डोंगर उभा करताना जसे निर्धाव चेंडू पडतात तसा थोडा तरी संघाकडे प्रेशर वाढतो. आणि पाहायला गेलो तर कालच्या दिवसामध्ये इथं 46 धावा 48 धावा सुद्धा चेस झालेले आहेत. त्यामुळे इथं कमीत कमी चेसिंग स्कोअरमध्ये 40 आउट ऑफ जावंच लागणार आहे. 50च्या बाहेर गेलो तरी चांगलं असेलच. पुढचा चेंडू अलॉंग द कार्पेट स्टेट ड्राय करण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड चेंडू जाईल, तिथे मात्र क्षेत्ररक्षक असेल पण थोडासा खराब थ्रो होतोय, तेव्हा एक धावा निश्चितपणे पूर्ण होईल. या एकेरीच्या मध्ये वैयक्तिक स्वतःचं खातं आणि संघ खातं सुद्धा खुलेल. धावसंख्या होती 1 धाव. आता आपल्याला पहिल्यांदा विनय स्ट्राईक वरती आता पाहायला भेटणार आहे. त्याला पहिल्यांदा संधी भेटल्याचे स्ट्राईक मार्फत येण्याची. पुढचा चेंडू आणि पहिला चेंडू भिरकवून दिला, हव्यामध्ये चेंडू असेल आणि इथं मात्र आणि चांगलं जेल टिपताना पाहायला भेटू आणि संघाला लागेल विनयच्या रूपामध्ये पहिला झटका. चिपळूण संघाला पहिला विनयच्या रूपाने एक मोठा झटका लागेल आणि तंबूच्या रस्त्याला परतावं लागेल विनयच्या रूपामध्ये. इथं मात्र यॉर्करला चेंडू त्याला मात्र हलक्यात केल्याचा प्रयत्न तर होता. चेंडू ऑफिसमध्ये ट्रॅव्हल होतोय, तिथं मात्र थोडासा गचाल क्षेत्ररक्षण होतोय, थोडासा क्षेत्ररक्षण जेला फाटतोय आणि तिथं मात्र एकेरी भेटेल. ह्या एकेरीच्या मध्ये धावसंख्या वाढ होईल. आणि तशीच आमच्या महाप्रमधला महाप्रचा संघ सुद्धा त्या उपस्थित झालेला आहे महाप्रल्या संघामध्ये. आणि इथं मात्र क्लीन बॉल, इथं सुद्धा चांगल्या पद्धतीने गोलंदाजी पाहायला भेटेल अक्षयच्या माध्यमातून. इथं सुद्धा दांडी 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 गुल होताना पाहायला भेटते. स्ट्राईक मार्फत नवीन फलंदाज आपल्याला पाहायला भेटेल. स्ट्राईक मार्फत आपल्याला मेहमूद पाहायला भेटेल. गोल इंटरॅक्ट होती, नवीन गोलंदाज सज्ज होताना पाहायला गुड्डू पाहायला भेटेल. राईट मुळे विकेटचा मारा करेल पंचांच्या. इथं मात्र पुढचा चेंडू चेंडू हवेमध्ये पाहायला गेलो तरी स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला होता, तिथे चित्रक्षक आलाय चांगल्या पद्धतीने आपला थ्रो सुद्धा पाहायला भेटला. इथे मात्र सिंगल भेटेल, सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 4 या आकड्यावरती. पाहायला गेलो थोडा तरी निराशा संघ असेल, कारण की चिपळूण संघाची अजूनपर्यंत षटक क्रमांक दुसरं माघारी षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती असताना संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 4च धावा झालेली आहे. स्मरणिक एलेवन माप्रल आणि साहिल विचारे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कमिटी समोर होता. इथं मात्र जुळवायचं आहे. डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तिथं मात्र 1 धावा भेटेल. ह्या एकेरीच्या सहाय्याने धावसंख्यात परत एकदा वाढ होईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 5 या आकड्यावर. आणि तसंच की महाप्रल ह्याच्यानंतर होणारा सामना महाप्रल विरुद्ध भांडुक या 2 संघामध्ये पाहायला भेटणार आहे. दोन्ही संघाच्या करणं विनंती असेल आपण फास्ट कॉमेंट्री बॉक्समध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे.
पुढचा चेंडू इथं सुद्धा चांगल्या त्या टप्प्यावरती हा सुद्धा गोलंदाजी करत आहे. गुड्डू सुद्धा आपल्या संघासाठी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत आहे, कारण की त्याने आजपर्यंत पाहायला गेलो ना तर 3 चेंडूमध्ये फक्त 2च धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. आणि षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फक्त आणि फक्त 5 या आकड्यावर. पुढचा चेंडू इथं मात्र असेल साहिल विचारे स्मरणी करेल माप्रल. इथं मात्र डिकेड चोंदे चेंडू ट्रॅव्हल झाला होता, तिथं मात्र पाहायला गेलो तरी एक धावा स्मरणी भेटेल. केल्यावर माप्रल कर्णधार. पुढचा चेंडू इथं सुद्धा महमूद मोठा फटका केल्याचा संधी होती, इथं मात्र मोठा फटका सुद्धा टोलवला होता. तिथं मात्र शतक असेल, इथं मात्र पदक सिंगल भेटेल. या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्येत वाढ होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 7 या आकड्यावर. इथं पाहायला गेलो ना तरी चांगल्या पद्धतीने आपल्याला खेळ पाहायला भेटतोय, पण धावांचा डोंगर उभा नसेलच. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय आपल्या संघाचे दोन्ही गोलंदाजीने आपल्याला पंच चेंडूचा निर्णय आपला काय तर सांगायचा आहे. विकेट आहे. ओके, इथं मात्र कोणता खेळाडू विकेट आहे ते सुद्धा सांगायचं आहे. ओके, इथं पाहायला गेलो तरी आपल्याला तेजस बाद होताना पाहायला भेटेल. तेजसच्या रूपाने संघाला लागतोय तिसरा झटका. पाहायला गेलो ना तरी आपण एवढा लांबून सुद्धा आपण सुद्धा प्रवास करून आले तर आपल्याला सुद्धा एक चांगल्या पद्धतीने क्रिकेट दाखवावं लागणार आहे, खेळ दाखवावं लागणार आहे. पण अजून एक षटकाचा खेळ बाकी तर असेलच. आणि पंच 2 धावा, ह्या 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचे 9 या आकड्यावरती. षटक क्रमांक पाहायला गेलो ना दुसरं प्रगतीपथावर त्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. आणि पंच सांगतात की हा मात्र नो चेंडू असेल आणि फ्रीडची संधी असेल ती मुद्याच्याकडे. पाहूया संधीचं सोनं करतो का. संधी भेटलेली तर आहेच. पाहूया संधीचा मगाच्या सामन्यामध्ये एका संधी भेटली होती, एका त्याने मोठा प्रहार केला होता. इथं सुद्धा गरज असेल आणि इथं मात्र संधीचं सोनं केलेलं नाहीये. इथं मात्र एकच धावा भेटेल. पण बोलतात ना, जेव्हा समुद्रामध्ये पाणी असतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात आणि जेव्हा समुद्रामध्ये पाणी सुकतो तेव्हा किडे माशांना खात असतात. संधी सर्वांना भेटते, फक्त संधीचं सोनं करणे आपल्यावरती असतो. आणि त्या संधीचा पाहिलं सारखी सारखी संधी भेटत नाही. इथं मात्र भेटली होती महमूदांना, पण इथं मात्र सिंगलच भेटेल आणि या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 11 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक दुसऱ्याचा खेळ समाप्त. 2 षटकाची समाप्ती धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. लास्ट षटकामध्ये मोठ्या फटक्यांची आवश्यकता तर असेल चिपळूण या संघाला, पण सलामीच्या फलंदाज की ओपनर फलंदाज आपल्याला महमूद स्ट्राईक मार्फत परत एकदा पाहायला भेटेल. एक धावा पूर्ण झाल्याने दुसऱ्या धावामध्ये जी की धावबाद होताना आपल्याला खेळाडू पाहायला भेटतोय आणि इथं मात्र एक मोठा झटका लागेल.
आणि इथं मात्र पंच परत एकदा सांगतायत हा सुद्धा नो चेंडू असेल, एक्स्ट्रा चेंडू फेकतोय. आता मात्र लेन लाईनची भटकत चाललेला आहे. लेन लाईन जे भटके तो मिलेंगे फटके. आता मात्र आपल्याला गतीमध्ये परिवर्तन करून गोलंदाजीमध्ये अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणार गरजेचं आहे आपल्या संघासाठी. प्रणय आपल्या संघासाठी सॉरी नो नाही आहे, नोच आहे. फ्री हिटची संधी असेल. चला तसं पाहायला होती संधी तर असेल परत एकदा महमूद यांच्याचकडे फ्री हिटची संधी. गोलेन ट्रॅक होती परत एकदा प्रणय सज्ज होते. धावफलक पाहायला गेलो तरी कमी गतीने 12 या आकडे जाऊन थांबलेला आहे. पुढचा चेंडू परत एक गोलंदाजीसाठी सज्ज होतोय प्रणय. आणि इथं मात्र डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न शतक्षक असेल का, जो पण शतक्षक येतो फेकी करतोय तो मध्ये एक धावा पूर्ण. दुसरा धाव सुद्धा योग्य पद्धतीरित्या पूर्ण होताना पाहायला भेटतोय. इथं मात्र या 2 धाब्याच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. 4 गडीच्या मोबदल्यावरती संघाची धावसंख्या 14 या आकडे जाऊन पोहोचली. षटक क्रमांक 3 मध्ये अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. इथे मात्र पंचांकडे दाद मागणार पण पंच मात्र सांगतात हा मात्र एक्स्ट्रा असेल. वाईटच्या रूपामध्ये परत एकदा एकेरीच्या मध्ये धावसंख्येत वाढ होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावर. पुढचा चेंडू इथं मात्र थोडासा इनसाइड एज लागते आणि तिथं मात्र शतक येतो एक धावा आणि दुसऱ्या धावाला नका देईल काही तर रनआउटची परत एकदा संधी असेल. आणि आता मात्र पंचांकडे दाद मागणे की कोणता खेळाडू आउट आहे. एक मिनिट थांबायचं, चेकिंग चाललेली आहे. पंच क्रॉस झालेला नाही आहे. मेहमूद यांना बाद व्हावं लागणार आहे चेंडूमध्ये, कारण क्रॉस झालेला नाही आहे खेळाडू. हा इथं मात्र मेहमूद यांना तंबूच्या रस्त्याला परतावं लागणार. मेहमूदच्या रूपात एक मोठा झटका पाहायला भेटतो आपल्याला चिपळूण या संघाला.
पाहायला गेलो तरी षटक क्रमांक तिसऱ्यामधले लास्ट चेंडू देखील बाकी असेल. 1 to go. षटक क्रमांक पाहायला गेलो तिसरं षटक मार्गस्थ असताना प्रगती पथावरती असताना संघाची धावसंख्या 24 आकडे जाऊन पोहोचलेली आहे. 5 गडीच्या मोबदल्यावरती 24 धावा अजूनपर्यंत जोडले गेले. लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया लास्ट चेंडूमध्ये किती धावा जोडले जातात ते. इथं सुद्धा मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न आहे. तिथं मात्र क्षेत्ररक्षक असेल. 1 धावा पूर्ण. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी असेल पण इथं यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण होत आहेत. यांनी तिसरा धाव घेताना इथं मात्र धावबाद व्हावं लागेल. 2 धावेच्या सहाय्याने धावसंख्येत वाढ होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 27 आकड्यावर. 26 धावा झालेले आहेत आणि 27 धावांच्या एक छोटा आव्हान असेल. पाहूया 27 धावांचा पाठलाग करताना आपला संघ पाहायला भेटणार आहे. चला फलंदाज आपल्या दोघांची नावं सांगायची आहेत. फलंदाज आपले नावं सांगायची आहेत.
संकेत कुठला सलामीची जोडी सुद्धा मैदानाचा ताबा घेताना पाहायला भेटेल. संकेत आणि अखिलेश पाहायला भेटेल. स्ट्राईक मार्फत आपल्याला अखिलेश आणि नॉन स्ट्राईक मार्फत संकेत ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला भेटेल. एक 27 धावांचा एक छोटा आव्हान पार करताना पाहायला भेटेल. चला तसेच गोलंदाजाचं नाव सुद्धा सांगायचं आहे. विनय विनय ठाकरे. चला सलामीची जोडी सुद्धा इथं मैदानी सामन्याला हॅलो. सुरुवात होईल सेकंड इनिंगला. हॅलो. इथं मात्र पहिल्या चेंडू एकेरी धावेच्या पद्धतीने वैयक्तिक स्वतःचं खातं आणि संघाचं खातं खुलेल. धाव संख्या होते एक चेंडू आणि एक धाव. एक छोटा आव्हान तर असेल. मोठी प्रहार सुद्धा एक दोन मोठी प्रहार सुद्धा खेळावे लागणार आहेत ते मावला या संघाला. पाहायला गेलो तरी पॅकर खेळाडू सुद्धा असणार आहेत या संघामध्ये कारण की एक मोठा संघ इथं मात्र दाखल झालेला आहे. इथं सुद्धा एकेरीच्या मध्ये धावसंख्येत परत एकदा वाढ होईल. मात्र स्ट्राईक मार्फत आपल्याला संकेत पाहायला भेटेल. इथे चेंडू हवेमध्ये असेल. इथं पाहूया आणि इथं मात्र चेंडू जातोय. वन बाउन्स दणदणीत कणकणीत शानदार दर्जेदार चौकार इथं मात्र भेटील. विनय गोलंदाजी सज्ज होतोय. इथं मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पण तिथं मात्र डिक्लेअर झोन असल्यामुळे तिथं फक्त एकच धावा भेटेल. ह्या एकेरीच्या मध्ये धावसंख्येत वाढ होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावर. एक चांगल्या पद्धतीने आपल्याला फलंदाजी पाहायला भेटते. दोन्ही फलंदाजी माध्यमातून संकेतच्या मध्ये आपल्याला एक मोठा प्रहार सुद्धा पाहायला भेटलेला आहे. एक 27 धावांचा पाठला करण्याची जशा प्रकारची फलंदाजीची आवश्यकता आहे मावला या संघाला तशी फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. आणि चेंडू इथं सुद्धा जाईल. एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटतोय. कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय दणदणीत. चला थोडं फास्ट घ्यायचं आहे पंच. अरे काय
आणि तसं दोन्ही संघाला परत एकदा विनंती करणं आपल्या 12वा खेळाडू इथे उपस्थित करायचा कॉमेंट्री बॉक्समध्ये. आपल्याला मुनिराज गोलेन ट्रॅक होती सज्ज होताना पाहायला भेटू. वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक फेकण्यासाठी मुनिराज सज्ज होताना पाहायला भेटेल. पहिल्या षटकामध्ये 11 धावा धावपलकोती जोडले गेलेले आहेत. एक चांगल्या पद्धतीने आपल्याला खेळ पाहायला भेटतोय. दुपारच्या सत्रामध्ये इथं सुद्धा एक मोठ्या प्रमाणात इथं प्रेक्षक वर्ग उपस्थित झालेला आहे. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. आणि तसंच यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक ज्या संपूर्ण सामन्यांचा आनंद घेते त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. आता मात्र असे निर्धाव चेंडू फेकावे लागणार आहेत. चिपळूण संघामधल्या गोलंदाजाला मुनिराजा गोलंदाजाला सुद्धा अकोल टप्प्यावरती चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागणार आहे. हॅलो इथं मात्र चेंडू हवेमध्ये असेल. पंच बघत आहेत की चेंडू कुठं पोहोचलेला आहे. इथं मात्र चांगलं पाहायला गेलो तर तरी जेल टिपतोय आणि संघाला लागतो एक मोठा झटका. गोलंदाज एक चांगल्या पदे परत एकदा इथं आता मात्र पंच सांगतात की हा मात्र एक्स्ट्रा असेल. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावसंख्येत वाढ होईल आणि धावसंख्या 12 या आकडे जाऊन पोहोचेल. दोन चेंडू चांगल्या पद्धतीने फेकल्या तर तिसरा चेंडू थोडासा खराब पद्धतीने फेकताना पाहायला भेटतोय. एक्स्ट्राच्या रूपामध्ये एक धावा भेटेल. एक धावाच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर त्याच्या संघाची धावसंख्या 12 झालेली असेल. इथं मात्र पुढचा चेंडू पडेल. इथं मात्र डिक्लेअर झोन असेल पण तिथं पंच सांगे इथं मध्ये धावून एक धावा असेल. या एक धावाची साहाय्याने परत एकदा धाव संख्येत वाढ होईल. या एकेरीच्या मध्ये धाव संख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. पाहायला गेलो तरी 9 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असेल. 9 चेंडू 14 धावा मावला या संघाला या सामन्यामध्ये विजयी ठरायचा असेल तर 9 चेंडू मध्ये 14 धावा करावे लागणार आहेत. पाहायला गेलो तरी महत्वपूर्ण मॅच ही सुद्धा असणार त्यांच्या दोन्ही संघासाठी. आता पाहूया कोणता संघ या सामन्यामध्ये विजयी ठरतोय. पुढचा चेंडू हलक्यातून घेण्याचा प्रयत्न झाली. तिथे चित्रक्षक येतोय. चांगल्या पद्धतीने आपल्याला क्षेत्रक्षक सुद्धा पाहायला भेटतोय. ते संघाची धावसंख्या पाहायला गेलो ना तरी ह्या एकेरीच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. परत एकदा मुनिराज परत त्याच दिशेने गोलंदाजी पाहायला गेलो ना तरी यॉर्कर नदी फेकण्याचा प्रयत्न त्याचे चाललेले आहेत. इथं सुद्धा एकेरी धावा भेटेल. या एकेरीच्या साहाय्याने धावसंख्यात परत एकदा वाढ होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावर. सॉरी 15 या आकड्यावर. परत गोलंदाजी सज्ज होते मुनिराज. 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असेल मावला या संघाला. पाहायला गेलो ती स्ट्राईक मार्फत आपल्याला फलंदाज पाहायला भेटणार आहे. संकेतांना मोठे प्रहार केलावे लागणार. एक तरी मोठ्या प्रहाराची आवश्यकता असेल आणि इथं मात्र टोलवलाय चेंडूला पाठवलाय फाईन लेग रिझन मध्ये. तिथं पाहायला गेलो तिथं मात्र डिक्लेअर असल्यामुळे तिथं मात्र फक्त एकच धावा भेटेल. या एकेरीच्या मध्ये संघाची धावसंख्येत वाढ होईल आणि षटक क्रमांक बघता बघता 2 षटकाचा खेळ समाप्त. 2 षटकाच्या समाप्ती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर आणि आता 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता.
पाहायला गेलो तरी गोल ट्रॅक होती एक मोठी जबाबदारी असेल हर्षित त्यांच्या खांद्यावरती देण्यात आलेली कारण की 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल. इथं मात्र पहिला चेंडू इथं मात्र कट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये तिथे मात्र ट्रॅव्हल होतो बाई. इथं मात्र एकेरी भेटेल एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावर. आता 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. आता पाहायला गेलो हे जे येणारे 2 चेंडू असतील ते मॅचेचे मोमेंट शिफ्ट करणारे चेंडू असणार आहेत कारण की पाहायला गेलो इथं मात्र चांगले प्रयत्न खूप गरजेचा आहे. पाहायला बोलताना की प्रयत्न सोडणारी माणसं यशस्वी होत नाही यशस्वी होणारी माणसं प्रयत्न सोडत नाही. इथे मात्र दोन्ही फलंदाज चांगले प्रयत्न करावे लागणार आहे. काहीतरी करून दाखवावं लागणार आहे. इतिहास काहीतरी घडवावं लागणार आहे कारण बोलताना माणसंही डासलेल्या घरांची विंट सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे मात करा. जिंकलं तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आता या सामन्यामध्ये कोणता संघ इतिहास घडवतो पाहूया कारण की मॅच जसे जसे निर्धाव चेंडू पडतील तसे तसे पाहायला गेलो तरी मॅच रोमांचक होत जाणार आहे. आता 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. हा पुढचा चेंडू इथं सुद्धा निर्धाव चेंडू असेल स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न इथं मात्र रनआउटच्या रूपामध्ये. एक मिनिट. भांडूप संघ लवकर क्षेत्ररक्षण करावा मॅच संपल्यानंतर. आता मात्र 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता. पाहायला गेलो ना तरी जसे जसे चेंडू पडत जाय तसे तसं पाहायला गेलो रोमांचक सामना होत चाललेला आहे. 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. हर्षद परत एकदा गोलंदाजी दिसतोय जो पुढचा चेंडू इथं मात्र लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय 1 बाउन्स दणदणीत कणकणीत दर्जेदार षटकार दर्जेदार चौकार. इथं मात्र फाले गेलो तरी हा मात्र हे 4 धावा भेटतील. या 4 धाव्याच्या साहाय्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर आणि आता 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल. 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता. ज्या फटक्याची आवश्यकता होती